ओम राम कृष्ण हरी. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस मंदिर रत्नागिरी याच्या संयुक्त विद्यमानं आपण अध्यात्म मंदिरामध्ये गेले काही वर्ष दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी किंवा निरनिराळ्या मुहूर्तावर एक वेगवेगळे कार्यक्रम, व्याख्यान, प्रवचन करत असतो. गेल्याच आठवड्यात आपण त्या दिवसाच्या पूर्वी एक वर्ष एकादशीला कीर्तन सेवा सुरू केली होती. त्याचा वर्षपूर्ती समारोह संपन्न झाला. आपण सर्वजण तेव्हा उपस्थित होता. अतिशय छान उपक्रम झाला आणि आज स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्योत्सव आहे आणि त्याबरोबरच 52वा स्वामींचा पुण्यतिथी उत्सव आहे. प्रथेप्रमाणे बऱ्याच वेळेला 15 ऑगस्टला इथे षण्मासिकाचं प्रकाशन होतं आणि 15 डिसेंबरला पावसला षण्मासिकाचं प्रकाशन होतं. तर आज प्रकाशन सोहळा इथे होणार आहे आणि त्यानिमित्तानं इथे प्रवचन करण्यासाठी आलेले आहेत नीलिमा लिमये. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वामींना पुष्पहार समर्पित करावा. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. यानंतर स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्यवाह ऋषिकेश पटवर्धन हे नीलिमाताईंना स्वागत करतील आणि स्वामींचा प्रसाद म्हणून सौभाग्यदान, श्रीफळ आणि स्वामींचा प्रसाद देतील. स्वागत झाल्यानंतर नीलिमाताईंचा परिचय करून देण्यात येईल. परिचय झाल्यानंतर सौभाग्य बाम एक अभंग सादर करतील. त्याच्यानंतर प्रवचनाला सुरुवात होईल. प्रवचन साधारणपणे 1.25 तास चालेल आणि 1.25 तास झाल्यानंतर प्रवचन झाल्यानंतर षण्मासिका प्रकाशनाचा सोहळा आहे तो त्यानंतर होईल. अशी साधारणपणे कार्यक्रमाची रूपरेषा आहे. नंतर त्यांनी व्यासपीठावर वंशीमध्ये आपण येऊ. ऋषिकेश पटवर्धन यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ स्वागत करावं. निशिकांत वंशी यांना विनंती करतो की त्यांनी सौभाग्यदान, श्रीफळ आणि स्वामींचा प्रसाद अर्पण करावा. नाही कुंकू लावणार जरा पुढे थोडं बस. गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. नीलिमाताईंना मी स्थानापन्न होण्यासाठी विनंती करतो. नीलिमाताई लौकिक अर्थाने BCom MBA फायनान्स आहे आणि त्यांनी 25 वर्ष IT क्षेत्रामध्ये फायनान्स डिपार्टमेंटमध्ये नोकरी केलेली आहे. परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख मुरगुड यांचा त्यांना अनुग्रह मिळालेला आहे आणि तेव्हापासून दासबोध आणि भगवद्गीता या विषयावर त्यांचा अभ्यास सुरू आहे आणि शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विश्वस्त आणि सहसचिव म्हणून काम करतात आणि शिवथरगड येथे युवा तसे प्रापंचिक शिबिरात या दासबोध आणि या विषयावर सल्ला देतात. मी अनुया बाम यांना विनंती करतो की त्यांनी आजचा जो प्रवचनाचा विषय आहे त्या अनुषंगानं अभंग गायन करावं आणि त्यानंतर नीलिमाताईंना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रवचनाला शुभारंभ करावा. धन्यवाद.
नमस्कार, मी सौ अनया औदुंबा. आज स्वामींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ताईला नमस्कार करते. त्यांचाच एक अभंग इथे म्हणायचा आहे, कारण त्याच्यावर आधारितच आजचं व्याख्यान आहे, प्रवचन आहे. साधकानं आपलं चित्त अखंड, शांत, निवांत आणि प्रसन्न असं असायला हवं. कोणत्याही कारणास्तव कधी खिन्न असू नये. ईश्वरावर पूर्ण विश्वास, निष्ठा त्याने ठेवावी आणि याच आशयाचा त्यांच्या गाथेतील हा एक अभंग. चित्त असो द्यावे निवांत प्रसन्न, चित्त असो द्यावे निवांत प्रसन्न, कल्पांती खिन्न होऊ नये, कल्पांती खिन्न होऊ नये, चित्त असो द्यावे निवांत प्रसन्न, अंतरी असावा अखंड उल्हास, अंतरी असावा अखंड उल्हास, आपत्तीचा त्रास मानू नये, आपत्तीचा त्रास मानू नये, चित्ती असो द्यावे निवांत प्रसन्न, चित्त असो द्यावे निवांत प्रसन्न, संसारी रहावे अलिप्त उदास, संसारी रहावे अलिप्त उदास, मोहे माया पाश जोडू नये, मोहे माया पाश जोडू नये, चित्त असो द्यावे निवांत प्रसन्न, चित्त असो द्यावे निवांत प्रसन्न, स्वामी म्हणे भावा ईश्वरी विश्वास, स्वामी म्हणे भावा ईश्वरी विश्वास, संतांचा सहवास सोडू नये, संतांचा सहवास सोडू नये, सोडू नये, सोडू नये, चित्त असो द्यावे निवांत प्रसन्न, चित्त असो द्यावे निवांत प्रसन्न, कल्पांती खिन्न होऊ नये, कल्पांती खिन्न होऊ नये, चित्त असो द्यावे निवांत प्रसन्न, चित्त असो द्यावे निवांत प्रसन्न, चित्त असो द्यावे निवांत प्रसन्न. जय जय रघुवीर समर्थ. आवाज येतोय क्लिअर? आवाज येतोय व्यवस्थित? महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्त्यमानन्दकन्दं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः सञ्चालपदयो प्रदक्षिणविधि स्तोत्राणि सर्वादिरो यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम् अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार करते। परमपूज्य वंदाताई गंधे, स्वामी स्वरूपानंद, ज्ञानेश्वर माऊली आणि सकल स्थानिक देवतांना सविनय नमस्कार करते। आणि श्रोते, तुम्ही जगदीशाच्या मूर्ती तुम्हा सगळ्यांना विनम्र अभिवादन करते। आज स्वामी स्वरूपानंद यांची तारखेनी पुण्यतिथी आहे। या पुण्यतिथी निमित्त आयोजित या प्रवचन मालेमध्ये चिंतन सेवा करण्याची मला संधी दिल्याबद्दल सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार। प्रभात झाली स्वरूपनाथा याहो मम अंतरी, या मुबाळीने आमच्या अनेकांची प्रभात होते आणि बरेच जण आहेत ज्यांचा एकही दिवस हा या सुरेख भूपाळीशिवाय होत नाही। उलट म्हणूया, सुरेख दिवस उत्तम जावा यासाठी बरेच जण ही भूपाळी ऐकतात, श्रवण करतात, त्याचं चिंतन करतात। ही भूपाळी ज्यांनी रचली त्या स्वामी स्वरूपानंदांची आज पुण्यतिथी आहे। तर त्यांच्या अभंग वाणीमधला आज आपण एक अभंग पाहणार आहोत, चिंतनासाठी घेतला। अभंग आहे, चित्त असू द्यावे निवांत प्रसन्न, कल्पांतीही खिन्न होऊ नये, अंतरी असावा अखंड उल्हास, आपत्तीचा त्रास मानू नये, संसारी असावे अलिप्त उदास, मोह माया पाश जोडू नये, स्वामी म्हणे बाबा ईश्वरी विश्वास, संतांचा सहवास सोडू नये। फार सुरेल सुरुवात त्यांनी आपल्याला करून दिली। त्या अभंगावर चिंतन आपण बघणार आहोत। तो अभंग कसा आहे? सगळ्यात पहिलं तो आपल्या प्रापंचिकांसाठीचा अभंग आहे आणि आपण सगळे प्रापंचिक आहोत। चांगली गोष्ट आहे, आपण सगळे प्रापंचिक आहोत। प्रारब्धांनी प्राप्त झालेल्या या प्रपंचामध्ये काय करू नकोस, काय करू नकोस आणि काय सोडू नकोस, काय सांगतात स्वामी याच्यामध्ये आपल्याला? खिन्न होऊ नकोस, दुःखी होऊ नकोस, त्रास मानू नकोस, मोह माया पाश जोडू नकोस, नकोस नकोस नकोस। पण त्याबरोबर काय म्हणतात? संतांचा सहवास सोडू नकोस। आणि हे सगळं करताना अंतर्स्थिती कशी असली पाहिजे? निवांत, प्रसन्न, अखंड उल्हासित, अलिप्त, उदास, उदास नाही बरं का, साहित्यिकांचा चित्रपटातला उदास तो
होताच नाही, उदास, अशी तुझी अंतरस्थिती असावी. पण ही अंतरस्थिती, हा संतांचा सहवास, ही कुठनं मिळते? ही संतांच्या सहवासातून आपल्याला मिळते. मग स्वामी काय म्हणतात? स्वामी म्हणे, वा वा ईश्वरी विश्वास, काय कर, संतांचा सहवास सोडू नकोस. बरोबर हा प्रसंग अभंग ऐकताना असं वाटतं, हो बरोबर आहे, बरोबर ना. अखंड उल्हासी, प्रसन्न राहा, आनंदी राहा, निवांत राहा, मोहमाया पाश जोडून घेऊ नकोस, सगळ्यातनं अलिप्त राहा. कितीतरी जण ठरवतात, आता अगदी अलिप्त, रिटायरमेंट आली, मुलांची लग्न झाली, आता अगदी अलिप्त, बरं ठरलंय माझं, सगळ्यांचं ठरलेलं असतं. पण मला सांगा, हे सगळं कळतं, हे सगळं कळतं, मग प्रॉब्लेम कुठे येतो? तर कळतं पण मुरत नाही. कळतं, त्याला एक दुसरा शब्द आहे, कळतं पण वळत नाही. एक छान वाक्य आहे, कळतं पण वळत नाही, कारण वळण्यासारखं कळलंच नाही. नुसतंच कळतंय पण वळत नाहीये, वळण्यासारखं कळलंच नाहीये. मग ते कळून घे, आपलं आपलं कळेल का? आमचे डॉक्टर काका म्हणतात, स्वतःच्या बुद्धीच्या गाढवावर बसून तुला हे कळणार नाही. जा संतांच्या पायापाशी, संतांच्या सहवासात जा, त्यांच्या सहवासाने तुला हे कळणार आहे. आता हे सगळं कळतं ना, तरी सुद्धा आपण या मोह माया भाषातनं अखंड, फार मार्मिक शब्द वापरले ना या अभंगात त्यांनी, ही स्थिती का येत नाही? लगेच उत्तर आहे आपल्याकडे तयार. अखंड विषयांमध्ये अडकलेलं मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, संपूर्ण अंतःकरण, आपण अखंड विषयांमध्ये अडकलेलो असतो. विविध विषय आहेत, 10 प्रकारचे विषय आहेत, तो आज आपल्या चिंतनाचा विषय नाहीये. पण या विषयांमध्ये आपण अखंड अडकतो, आणि जे माझं खरं स्वरूप आहे, मला एक सांगा, आपण सगळेजण जे काही करतो, जे करतो, जो विचार करतो, जी कृती करतो, व्हॉट एव्हर वी डू इन अवर लाईफ, जे काही करतो ते कशासाठी करतो? आनंदासाठी करतो. कशासाठी करतो? सुखासाठी करतो. मग हा आनंद आणि सुख मिळतं का? तुम्ही म्हणा हो मिळतं की, बरं टिकतं का? हो नाही टिकत. मग कधी टिकतं, कधी टिकत नाही. मग तुकाराम महाराज आपल्याला, असं आपण जेव्हा स्वतःला फसवतो ना, तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. त्या जवा पाडे सुखासाठी तू पर्वता एवढं दुःख ओढवून घेतोस, आणि ते सुख तू विषयात शोधतोयस. हा आपला प्रॉब्लेम आहे. सुख आहेच अखंड, कुठेही न जाणारं हे सुख आहे, कारण माझी ती खरी, ते माझं खरं स्वरूप आहे. अभंगातून आपल्याला कळणार आहे ते. पण हे माझं स्वरूप असताना सुद्धा मी विषयामध्ये सुख शोधतोय का? कारण ते गोड वाटतात, ते गोड वाटतात, आणि आपलं बऱ्याचदा दुर्लक्ष होतं. बरं काय करायचं हे कळलंय, पण त्या दिशेने पावलं नाही पडत. एक दृष्टांत बघूया. असा आपला एक छान बंगला आहे, त्या बंगल्याला आपली एक बाग आहे. बंगल्याला तुमच्यापैकी बऱ्याच जणांची असेल, रत्नागिरीत राहताय, त्या बंगल्याला जोडून एक छान बाग आहे. आणि बंगला बांधल्यानंतर असं वाटलं, असं म्हणा माझाच बंगला आहे, बंगला बांधल्यानंतर मला असं वाटलं, छान इथे ना गुलाबाची बाग फुलवावे, गुलाब लावावे, छान असे टवटवीत वेगवेगळ्या रंगाचे गुलाब रोज माझ्या देवाला मला ते पाहता येतील. मग गुलाबाची झाडं लावली, रोपं लावली, छान गुलाब वाढू लागले. त्याची निगा पण घेतली सुरुवातीला. मग हळूहळू थोडं काही इतर व्यस्ततेमुळे थोडं दुर्लक्ष झालं. आता दुर्लक्ष झाल्यानंतर एक दिवस बागेकडे बघितलं, आणि लक्षात आलं बागेमध्ये थोडं थोडं गवत उगवलंय. मग मी ठरवलं, आता या सुट्टीच्या दिवसामध्ये गवत पहिलं काढायचं बरं का, कारण गवताचा गुण काय, ते फोफावतं, ते वेगाने वाढतं. मग मी ठरवलंय, माझ्या ठरलेल्या एक दिवस ठरवलं, ह्या दिवशी काढायचं. पुन्हा व्यस्तता आली, वेगवेगळ्या विषयात अडकतोच ना, पण पुन्हा व्यस्तता आली. मग ती व्यस्तता आल्यानंतर पुन्हा दुर्लक्ष झालं. आणि एक दिवस जेव्हा माझं बागेकडे लक्ष गेलं, तेव्हा मला लक्षात आलं, आता फक्त गवतच दिसतंय. त्या गवतांच्या मागे मी माझ्या आनंदासाठी लावलेलं गुलाबाचं रोप, ती रोपटी दिसतच नाहीये. कारण पुन्हा गवताचा गुणधर्म आहे फोफावणे, आपण म्हणतो ना शब्द बरा नाही,
पण आपण म्हणतो ना गवत माजलंय, वेगाने वाढतं, कळतच नाही हो. असेच वेगाने विषय मनात वाढतात. आता हुशार असेल ना माणूस तर तो काय करतो, आत्ताच्या आत्ता हे गवत काढून टाकायचंय, कारण माझ्या आनंदासाठी मी हे झाड लावलंय. बरोबर. हुशार असेल तर तो माळी दादांना बोलवतो का, आपण पण काढू शकतो ते, पण आपण ज्या पद्धतीनं काढतो त्यातला एक्सपर्ट आपण नाही, त्यातला एक्सपर्ट माळी दादा आहे. मग माळी दादा येतो आणि ते गवत मुळापासून काढतात आणि पुन्हा आपण आपल्या आनंदासाठी, सुखासाठी, आपल्या देवासाठी, आपल्या अंतर्देवासाठी लावलेली ती गुलाबाची टवटवीत रंगीबेरंगी फुलं पुन्हा आपल्याला दिसायला लागतात. दृष्टांत इथे संपतो. माझ्या आनंदाला धक्का लावण्याचा मलाही अधिकार नाही. पण मी लावलेल्या त्या झाडांना कशाने धक्का लावला, मी दुर्लक्ष केलं म्हणून धक्का लागला. मी दुर्लक्ष कशात केलं, विषयात अडकले म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. पण हुशार माणूस माळ्याकडे जातो आणि म्हणतो, दादा मला पूर्ण बाग साफ करून हवी ना. काय करतात माळी दादा, गवत मुळासकट काढून टाकतात. तसे आपल्या मनातले विषय मुळासकट जावेत यासाठीचा माळी दादा कोण आहे. स्वामी म्हणे बाबा, ईश्वरी विश्वास संतांचा सहवास सोडू नये. हे संत, हे श्री गुरु, हे कोण आहे, हे आपले माळी दादा आहे. आता दृष्टांतामध्ये गवत उपटता येतं, गवत काढून टाकता येतं, मान्य. मग आपल्या मनातले आतले विषय ते काढून नाही टाकत, उपटून नाही टाकत, पण त्यापासून दूर कसं राहायचं हे आपल्याला शिकवतात, ते असतात संत. मग स्वामी इथं काय म्हणतात, काय करा, पहिल्या ओळीत म्हटलंय, चित्त असू द्यावे निवांत प्रसन्न, कल्पांतीही खिन्न होऊ नये. चारही चरणांमध्ये तुझं जे खरं स्वरूप आहे ते जाणून घे. सुरुवातीलाच आपल्या चिंतनाला आपण मिळून चिंतन करतोय. इथे बसून मी बोलत असले तरी तुमचं ऐकताना चिंतन होतंय, माझं बोलताना चिंतन होतंय. अगदी खुणगाट बांधून घ्यायची, कशासाठी आलोय मी हे मला यातनं कळणार आहे, माझं खरं सुख कशात आहे हे मला यातनं कळणार आहे. चित्त असू द्यावे निवांत प्रसन्न, कल्पांतीही खिन्न होऊ नये. आता चित्त असं म्हटलं की अंतःकरणाची भूमिका समजून घ्यावी लागते. अंतःकरण म्हणजे काय, कर्ण म्हणजे इंद्रिय, करण म्हणजे इंद्रिय, आणि अंत म्हणजे आतील इंद्रिय, त्याला अंतःकरण म्हणतात. मग अंतःकरण म्हणजे काय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे मिळून बनतं ते अंतःकरण. त्याला म्हणतात अंतःकरण. अंतःकरण एकच असतं, पण त्याचं काम बदललं की नाव बदलतं. त्याची भूमिका बदलली, काम बदललं की नाव बदलतं. कसं, संकल्प विकल्पात्मिका वृत्ती सा मना. मनाचं काम काय, संकल्प विकल्प करणे, हे मनाचं काम आहे. बघा, काम बदललं की अंतःकरणाच्या त्या वृत्तीला मनोवृत्ती म्हणतो. पण मन बदललं. मग काय, संकल्प विकल्प, एक निर्णय घेतला, एक संकल्प केला आणि त्याला वेगवेगळे पर्याय उभे केले की ते विकल्प होतात. चित्त असू द्यावे निवांत प्रसन्न, पण थेट चित्ताकडे नाही जाता येतो, तो प्रवास आहे. मन बुद्धी चित्त असा प्रवास करावा लागतो, म्हणून मनाची भूमिका समजून घेतो. मन काय करतं, संकल्प आणि विकल्प करतं. नाही, उदाहरण बघूया. 15 ऑगस्टला स्वामींच्या पुण्यतिथीला अध्यात्म मंदिरामध्ये एक प्रवचन आहे. मी त्या प्रवचनाला जाणार. झाला संकल्प. मग थोड्या वेळानंतर असं लक्षात आलं एकदम, या मैत्रिणीला ना खूप दिवस झाले भेटलेच नाहीये. अनायासे 15 ऑगस्ट आहे, सुट्टी असेल तिला भेटायला जाऊया. विकल्प. तसंही काय प्रवचन चालू असतात अध्यात्म मंदिरात, मतदान प्रवचन, कीर्तन. मी जाईन त्याला, पुढच्या वेळेस जाईन. तसंही प्रवचन करून ओळखीचे माझ्या मैत्रिणीला भेटायला जाते. आला विकल्प. नाही का, दुसऱ्या मैत्रिणीचा फोन येतो आणि ती म्हणते, अगं किती काय आज सुंदर हवा आहे, किती दिवस झाले भगवती पॉइंटला पण गेलोच नाहीये. किती दिवस झाले भगवती पॉइंटला गेलोच नाहीये. आज संध्याकाळी मस्त चहा भेळ कणीस खायला आपण भगवती पॉइंटला जाऊया. मला वाटतं हा इथे जाऊयात.
बघा, एक संकल्प केला त्याला विकल्प उभे राहिले. आता मनाची भूमिका संपली. ते मन काय करतं? संकल्प त्याला विकल्प, आणि मग हे सगळे संकल्प, एक संकल्प त्याचे विकल्प, हे सगळं गाठोडं येतं आणि ते पाठवतो बुद्धीकडे. बुद्धीचं काम काय? निर्णयात्मक वृत्ती साबुद्धी, ती निर्णय घेते. बुद्धी 2 पातळींवरती निर्णय घेते. हा महत्वाचा मुद्दा आहे हा, कारण आपल्याला कळत नाही हा निर्णय मी कसा काय घेतला. बुद्धी 2 पातळ्यांवरती निर्णय घेते. एक असते ती वासनानुसारी बुद्धी आणि दुसरी असते शास्त्रानुसारी बुद्धी. वासनानुसारी बुद्धी असेल तर ती म्हणते नका जायला प्रवचनाला, जाऊया भगवती पॉइंटला. की आपल्याला कसे, वासना म्हणजे संस्कार, अनंत जन्माचे संस्कार, वासना या आपल्या बुद्धीमध्ये फार हुशार असतात त्या. त्यांनी जागाच अशी निवडली ती म्हणजे बुद्धी. का बरं? कारण बुद्धी काय करते? बुद्धी निर्णय घेते. मग जेव्हा बुद्धीला निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा त्या वासना अशा पॉपअप होतात, अशा वर डोकं काढतात, आणि जितकी वासना प्रबळ तितका निर्णय त्या बाजूने होतो. आता शास्त्रानुसारी बुद्धी, शास्त्र, संतांचे विचार, सद्गुरूंचा उपदेश हा जर का आपल्या आतमध्ये ठसला असेल, आणि मी कोण आहे, कशासाठी माझा जन्म आहे, माझं खरं स्वरूप काय आहे, या दिशेने आपला प्रवास सुरू झाला असेल, त्याची तयार होत जाते ती शास्त्रानुसारी बुद्धी. मग शास्त्रानुसारी बुद्धी विचार काय करते? त्या मैत्रिणीला ना उद्या पण सुट्टी, रविवारी, त्याला रविवारी भेटूया, आणि 15 ऑगस्ट आहे, काय भगवतीला गर्दी असेल, सोमवारी जाऊया, निवांत चहा पिता येईल, आज मी प्रवचनाला जाते. आणि बस असा विचार करून आलेली ही मंडळी इथे शास्त्रानुसारी बुद्धीने घेतलेला निर्णय घेऊन प्रवचनाला येतात. बुद्धीने निर्णय घेतला, आता बुद्धी तो निर्णय पाठवते चित्ताकडे. सुरू झालं काम. स्वामी काय म्हणताय? चित्त असू द्यावे निवांत प्रसन्न. काय म्हटलंय? चित्ताला कसं असू दे? निवांत प्रसन्न. चित्ताची भूमिका काय हो? एका विचारावर किंवा एका आकारावर अंतःकरण स्थिर करणे हे चित्ताचं स्वरूप आहे. कायम आपलं चित्त एकाग्र असावं, एका अग्रावर, म्हणजे एकाग्र, एकच विचार, ते चित्ताचं काम आहे. आपला आठवा, आपण काय म्हणतो? चित्त अजिबात स्थिर नाहीये, एक विचार चित्तामध्ये माझ्या राहत नाही बाई. का म्हणतो असं? कारण इतकं विषयाने ते घेरले गेलेलं आहे, इतके विचारांनी घेरले गेलेले. का असे विचार येतात? कारण समजून घ्या, आपल्याला सारखं हवंय, सारखं काहीतरी मला हवं आहे. हे हवं 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 कधी थांबेल माहितीये? जेव्हा कळेल हा मनुष्य देह मला कशासाठी मिळालाय, आणि मग तेवढंच हवं, आणि ते एकच आहे, ब्रह्म सत्य, जगन मिथ्या, जीवो ब्रह्मही मनापरा, एवढंच मला हवं आहे. आणि मी मात्र या देहादी जगतामध्ये सारखं शोधते. एक दृष्टांत बघूया. सध्या ना व्हॉट्सअपवरती हा व्हिडिओ बऱ्यापैकी व्हायरल होतोय बरं का. एक माकड असतं, त्या माकडाला ना असं कुठल्या तरी गडाच्या इथला पायऱ्यांवरती बसलाय, आणि त्याला एक माणूस बटर देतो. बटर खातात ना, तो बटर देतो. ते एका हातात बटर पकडतो, मग तो आणि ते तोंडात द्यायला लागतो. पहिला घास अजून त्यांनी घेतलाच नाहीये तर त्याला दुसरा बटर देतात, मग तो दुसऱ्या हातात पकडतो. आता त्याला कळलंय हा खातोय, हा धरलाय, मग तिसरा बटर देतात, तो पायात पकडतो. चौथा देतात, तो पायात पकडतो. 5वा देतात, तो इथे पकडतो. 6वा देतात, तोंडातला टाकतो, तो पकडतो. असे करत करत 8-10 बटर तो घेतो, जितकं शक्य तितकं तो गोळा करतो. 4 पडतात, 2 राहतात, 6 पडतात, 4 राहतात, पण प्रत्येक वेळेस नवा आलेला बटर तो घेतोच आहे. असं झालंय. पण देणारा हे हुशार, आता त्याच्या हातात 8-10 बटर आहेत बरं का, पॅक आहे, कम्प्लीट पॅक येतो असा बटर हातात करून, तर तो केळं देतो. आता बटर टाकतो, एका हातात बटर, 2 हातात बटर, आणि असं केळं पकडतो. पण केळं पकडलंय तर दुसऱ्या हातात बटर ना, सोलता कसं नाही, साला सकट खायला सुरुवात करतो. लगेच हा अजून एक केळं देतो, तो हेही सोडतो, ते पकडतो. सी व्हॉट हॅपन्स. असंच आपलं होतं. सारखी धनसोड चालू आहे, मग चित्त स्थिर कसं राहील? चित्त स्थिर कसं राहील? यासाठी शेवटचं चरण महत्वाचं आहे.
स्वामी म्हणे बाबा, ईश्वरी विश्वास संतांचा सहवास सोडू नये. कारण संत आपल्याला तुझ्यासाठी योग्य काय, अयोग्य काय, सत्य काय, असत्य काय याची जाणीव करून देतात. आणि संत सांगतात, या नरदेहाचे निसंबंधे बहुत पावले उत्तम पदे अनंता सांडून स्वानंदे सुखी केले. काय सांगतात? या नरदेहाचं महत्वच असे, उत्तम पदाच्या प्राप्तीसाठी तुला हा नरदेह मिळालाय. खेळू नकोस या विषयात, रंगू नकोस या प्रपंचात, अडकू नकोस या संसारामध्ये. आणि जसं जसं हे कळायला लागतं, बरे कळायला लागतं, बरं का कळायला लागतं? आपण सुरुवातीलाच विचार बघितला की सतत आनंद आणि सुख आपण शोधत असतो, बरोबर. जे करेन त्याच्यामध्ये इतिहास उगीच का आलाय? काहीतरी हवंय म्हणून आलंय. काय हवंय? आनंद हवंय. तुमच्यापैकी हात वरती कोणी केला, तुम्ही आत्ता आपण बोलणे तर थांबूयात. मला सांगा, कुणीतरी एक दिवस असा उठल्यानंतर विचार करतं का आज मला दिवसभर दुःख व्हावं? असं कुणीच नसतं. का नसतं? कारण फक्त अखंड आनंदाचा शोध आहे. का आहे? कारण माझं मूळ स्वरूपच ते आहे. माझं मी मूळचा आनंद रूप आहे, सुखरूप आहे. अज्ञानामुळे मी त्याच्यापासून दूर गेलोय. आणि अज्ञान कशाचं आहे? मी कोण आहे हे मला ज्ञान नाहीये, तेच तर मोठं अज्ञान आहे. आणि ह्या अज्ञानामुळे मी विषयात सुख शोधतोय. बघा बरं, विषयात रमतोय. का रमतोय? मला हा मोबाईल छान वाटतो, त्यांनी घेतलेला मोबाईल अजून छान होता, हा बदला, तो घ्या. का रमतोय? सुख हवंय, आनंद हवाय. पण आपण हे सुख आनंद शोधतो कशात? व्यक्ती, वस्तू, घटना आणि परिस्थिती याच्यामध्ये शोधतो. आणि स्वामी म्हणतात, ईश्वरी असावा अखंड विश्वास. संतांवरती का त्यांचा सहवास, संतांना का तुम्ही फॉलो करा असं सांगितलं जातं? कारण त्यांना कळलंय याच्यात ते सुख नाही, ते सुख माझ्या आतमध्ये आहे. अखंड आनंद रूप राहणं, असणं. आता हे राहणं, प्राप्त, असणं हे सगळं बोलीभाषेतले बरं का. काही बाहेर ना आणायचं नाही, सगळं आतमध्ये कळलं नाहीये. ॲज गुड ॲज असं एक वस्तू आहे, त्याच्यावर एक पांघरून घातली आणि सोपं उदाहरण, गालीच्या खाली सेफ्टी पिन पडली. कारण हे तरी दिसेल, गालीच्या खाली सेफ्टी पिन पडली, बायकांना लागते बऱ्याचदा. आता ती सेफ्टी पिन मला हवी आहे, आत्ताच हवी आहे. आता गालीच्या उघडला की कळणार आहे ना, गालीच्या दूर गेला की त्याच्या खाली पडलेली सेफ्टी पिन मला जी तिथे आहेच, ती तिथे आहेच. मी घरभर शोधते, मग मी वेगवेगळ्या विषयांमध्ये, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये शोधते. मिळेल का मला? आणि मग खरी कुठे असते? जिथे असायला पाहिजे तिथेच असते. तसं हे सुख, आत्मसुख आतच आहे म्हणजे तेच माझं स्वरूप आहे. हो, तेच माझं स्वरूप आहे. स्वरूपानंद. कुणाच्या दारी, कुणाच्या इथे बसून आपण बोलतोय आणि ऐकतोय. मग या सुखाची मला जाणीव नाहीये. पण स्वामी काय म्हणतात? चित्त असू द्या. बघा बरं, चित्त असू द्यावे निवांत, प्रसन्न, निवांत. विचार करायचा, आपण रविवारी किंवा आपले पतिदेव निवांत रविवारी बसलेले असतात की नाही? आणि मग आपण काय म्हणतो? काय आज निवांत? विनोदाचा भाग सोडा, कुठल्याही व्यक्तीला आपण आज निवांत असं कधी विचारतो? विचार करून बघा. एक लक्षात घ्यायचं, प्रपंचातल्याच उदाहरणातनं परमार्थ कळतो बरं. काही वेगळं शोधायला जावं लागत नाही. काय आज निवांत? काय असते? एखाद्या व्यक्तीला आपण तू निवांताने असं कधी विचारतो? जेव्हा काही गडबड नाही, धावपळ नाही, दगदग नाही, तडतड नाही, विचार नाही, काहीच नाही, आरामात बसलाय, काहीच चालू नाहीये, असं चित्त असावं असं म्हणतात. आणि चित्त तर काय काय चालू असतं, सारखं भडकटतंय. एक दासगणू महाराजांची फार सुंदर रचना आहे. सारखं भरकटणाऱ्या चित्ताला दासगणू महाराज म्हणतात, केसांनी बघुनी वयास आपुल्या कृष्णत्व ही त्यागले. पांढरे होतात ना, केसांनी बघुनी वयास आपुल्या कृष्णत्व ही त्यागले. लक्षावे न विषयास म्हणून ते चक्षुही मंदावले. ताठा टाकुनी वाकली बघतनु सर्वांसी वंदावया. कणा मोडलाय चित्ता सोड आता तरी भटकणे शोभेन जेयावया. काय म्हणतात दासगणू महाराज? चित्त आता तरी सोड भटकणं. अरे आला आता काळ, जवळ आला. ही सगळी लक्षणं कशाची आहेत? केसांनी बघुनी वयासा फुल्या कृष्णत्व त्यागलं ना. तू कधी भटकणं सोडणार? हे भटकणं बंद व्हायला पाहिजे.
चित्त असू द्यावे निवांत प्रसन्न. जे निवांत चित्त असतं ना ते प्रसन्न असतं. बरं पुढे काय म्हणताय कल्पांतीही खिन्न होऊ नये. कल्प 4 युग मिळून एक कल्प होतो आणि त्या कल्पाचा अंत म्हणजे या संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली, त्याची स्थिती आणि त्याचा लय, संपूर्ण सृष्टीचा जेव्हा संहार होतो तो संहाराला कल्पांत म्हणतात, कल्पाचा अंत. स्वामी काय म्हणतात कल्पांतीही खिन्न होऊ नये. 2 भूमिका याच्यामध्ये. एक, कल्पाचा अंत झाला, तू काय करणार आहेस, तो होणारच आहे, तुझं काय रोल आहे त्याच्यामध्ये, तू तर त्यांनी खिन्न होऊ नकोस. हा एक व्यावहारिक दृष्टिकोनातला विचार. आणि दुसरा फार महत्वाचा विचार आहे, कल्पाचा अंत होणारच आहे. का? ज्याची उत्पत्ती झाली त्याचा लय होणारच आहे. तुझी उत्पत्तीच झाली नाहीये, कारण तू कोण आहेस, तू कोण आहेस. स्वामी स्वरूपानंदांनी एका साधनेचा खूप पुरस्कार केलाय, खूप लोकांना त्याचं मार्गदर्शन केलंय आणि ती साधना आहे सोहम साधना. सोहम 6 अहम, 6 मी अहम, 6 अहम, ते तत्व मी आहे. ते तत्व मी आहे ते म्हणजे कुठलं, ब्रह्म. ते तत्व मी आहे असं जर का मला स्वामी सांगतात तर ते तत्व मी आहे, विषय संपला. आता चिंतन सुरू. चित्ताने एवढाच विचार करायचा आहे, चित्ता सोड आता तरी भटकणे शोभेनच याव्या. मग कल्पाचा अंत व्हायचा तेव्हा होणारच आहे, पण तुझा अंत होणार नाहीये. कारण ब्रह्मतत्व, ब्रह्म कुठे जात नाही, ते कुठे येत नाही, ते असतं आणि असतंच. त्याला भूत वर्तमान भविष्य, वर्तमान आहे पण भूत आणि भविष्यकाळ नाही. ते कालातीत आहे, कालाच्या अतीत आहे. तेव्हा कल्पाचा अंत होणार आहे. अरे तू का डगमगतोस चित्ता, तू तरी निवांत आणि प्रसन्न राहा, कारण त्याचा अंत होणार आहे, तुझा नाही होणार आहे. असं प्रबोधन यातनं स्वामी आपल्याला करतात. पुढे म्हणतात अंतरी असावा अखंड उल्हास, आपत्तीचा त्रास मानू नये. नाही बुवा जमत. आपत्ती म्हणजे काय, संकट. आपण काय म्हणतो सगळ्यांवरती कमी जास्त प्रमाणात संकट येतातच की, सगळ्यांचं तर तसंच आहे. अंतरी असावा, आतमध्ये असावा अखंड उल्हास. लक्षात घ्यायचं जेव्हा आपण म्हणतो ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा, थोडक्यात ब्रह्माचं सत्यत्व, जगाचं मिथ्यत्व आणि जीवाचं ब्रह्मत्व म्हणजेच जीवाचं ब्रह्माशी असलेलं ऐक्य, एवढाच ध्यास आपल्याला असायला पाहिजे. मग जर का जीवाचं ब्रह्माशी ऐक्य असेल तर अखंड उल्हास पण असणारच ना, कारण तिथे फक्त आनंद आहे. सुरुवात आपण केली, माझं स्वरूप काय आहे, मी आनंद रूप आहे, मी सुख रूप आहे. मग अखंड उल्हास ही म्हणजे स्थितीच आहे, वेगळं काही करायचं नाहीये, पण करावं लागतंय. स्वामींना सांगावं लागलं की अंतरी असावा अखंड उल्हास, शिकवावं लागतंय. नाही हो, शिकवावं नाही लागत. जर का कळलं खरा मी कोण आहे, मी जीव आणि हा जीव ब्रह्म आहे आणि ब्रह्म कसं आहे, हे एकदा कळल्यानंतर आपत्ती कुठली आली, आपत्तीचा त्रास मानू नये. आपत्ती 2 प्रकारच्या असतात. आपत्ती म्हणजे संकट. बघा 2 गोष्टींच्या असतात. ब्रह्म कसं आहे, कालातीत आहे. मी कसं आहे, मी आहे भूत वर्तमान आणि भविष्य तिन्ही मध्ये रमणारा. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश करताना काय सांगितलंय, अर्जुनाला शोक झाला. कुठला झाला, होणाऱ्या गोष्टींचा आगामी शोक. 2 प्रकारचे संकट ओढवून देतो बरं आपण, एक होऊन गेलेल्या गोष्टींचा शोक आणि एक आगामी गोष्टींचा शोक. ह्या आपत्तीच, हे संकटच आहे. हे संकट तू तुझ्यावर ओढवून घेऊ नकोस. कारण आता खूप महत्वाचा विषय येतो, कारण जे प्रारब्धामध्ये आहे ते होणारच आहे. सगळ्यात पहिलं पण वाक्य घेतलं, प्रारब्धाने प्राप्त झालेल्या प्रपंचामध्ये स्वामींनी केलेला उपदेश. प्रारब्धाने प्राप्त झाल्या म्हणजे काय, पुन्हा एक उदाहरण. शेतामध्ये शेतकऱ्यांनी ज्वारी लावली तर काय उगवणार आहे, ज्वारीच उगवणार आहे. मी मात्र म्हणते कधी मका येतं. असं कसं मका येईल, ज्वारी लावली तर ज्वारीच उगवणार आहे, मका लाव मका उगवेल. बरं मला मका हवा आहे म्हणून लावलेल्या ज्वारीकडे बघायचं, म्हणायचं मका कसा नाही आला. काय झाला अर्थ, जे पेरलंय आपल्याकडे लहानपणापासून आपल्याला म्हणी ह्याच्यासाठी शिकवल्या. बरं
जे पेरलंय तेच उगवणार आहे. तुझं कर्म जसं केलंस त्याचं फळ भोगायचंच आहे. ते प्रारब्धाच्या रूपात आलंय, भोगून संपायचं आहे. ते भोगून संपायचं आहे, ज्याला आपण आपत्ती म्हणतो. माझ्या जसं नशिबी का यांचं बघा सुरू. हे का होतं त्याला आमचे डॉक्टर काका असं म्हणतात, भूतकाळात तर आपण काय करतो, भूतकाळात पुढ्या आणि भविष्यकाळात पुढ्या सारख्या चालू असतात. का चालू असतात, का चालू असतात? कारण भविष्यकाळात काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल. त्यावर डॉक्टर काका असं म्हणतात, जसं व्हायचं तसं होईल, जेव्हा व्हायचं तेव्हा होईल. हा विचार खरंच त्या प्रसंगाला आपण करू शकलो पाहिजे. ही स्थिती आपण आपली ओळखायची आहे आणि म्हणून अंतरी असावा अखंड उल्हास. एकदा प्रारब्धाची संकल्पना नीट समजावून घेतली ना की येणाऱ्या संकटांकडे, सुख असो अथवा दुःखावर, मी असं म्हणत नाही की दुःखच येतात, सुख पण येतात, पण सुख जशी येतात तशी पटकन जातात आणि दुःख जसं वेगाने जातं त्याच्या दुप्पट वेगाने ते परत येतं. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, सुख पाहता जवा पडे, दुःख पर्वता येते. मग हा सुख दुःखांचा तडाखा, सुखाचा वारा, दुःखाचा तडाखा बसणारच आहे. पण त्यात तू सुखावून पण जाऊ नकोस आणि डगमगून पण जाऊ नकोस. हे कधी शक्य? जेव्हा प्रारब्धाची योजना मला कळेल. सगळ्यात पहिलं स्वतःला सांगायचं आहे, मी केलेल्या कर्माचं फळ मला ते परिपक्व झालं, ते भोगण्यासाठी मला हा देव मिळाला, ते भोगायचे, भोगून संपायचे. आता भोगून संपायचं ठरलं ना मग आपत्तीचा त्रास मानू नकोस. एकदा या प्रारब्धाकडे त्या दृष्टिकोन आपला बदलला ना, दृष्टिकोन बदलणं खूप महत्वाचं आहे. जड आहे पण तयारी केली, संतांवरती विश्वास ठेवला की तो दृष्टिकोन बदलायला लागतो. आणि एकदा तो दृष्टिकोन बदलला की अंतरी असावा अखंड उल्हास. स्वामी पहिल्याच चरणात इथे अंतरी असावा अखंड मार्मिक शब्द आहे. अखंड असं म्हटलंय, येऊन जाऊन म्हटलंय का? कधीतरी असं नाही की उल्हास, असं नाही स्वामी आपल्याला सांगत. ते म्हणतात अखंड असावा. का असावा अखंड? अखंड शब्दाला खूप महत्व आहे, ज्याच्यात खंडच पडत नाही. अखंड उल्हासित आनंदित स्थिती तुझी असावी. असते का? नसते. कारण आपत्तीच्या त्रासामध्ये मी सतत अडकलेलो आहे. पण या सगळ्यामध्ये फार मोठी भूमिका एका गड्याची बरं का, ते म्हणजे मन. ते म्हणजे मन फार खेळतं. कारण ते त्याला दुधारी शस्त्र म्हटलंय. काय करतं मन? मन एव मनुष्याणाम कारणं बंधमोक्ष. हो, मन एव मनुष्याणाम माणसासाठी कारण आहे. काय? बंधाचं आणि मोक्षाचं. कसलं बंधन आहे? कसलं बंधन आहे? अखंड विषयामध्ये मोह, माया, ममत्व, आसक्ती यामध्ये अडकवतं आणि बंधनात टाकतं. बंधन कसलंय? जितकं अधिक विषयाचं चिंतन तितकं आपण स्वरूपापासून दूर जातो. जितकं स्वरूपापासून दूर तितकं अज्ञान वाढणार आहे. आणि हे अज्ञान हेच फार मोठं बंधन आहे. मनएव मनुष्याणाम कारणं बंध मोक्ष योगो. आणि तेच मन जर का नामात गुंतवलं तर ते आपल्याला मोक्षाकडे घेऊन जातं. म्हणून कलियुगामध्ये नामाचा खूप पुरस्कार केलाय. का केलाय? का सतत नाम घे सांगितलंय? कारण जितकं अधिक नाम तितकं अखंड भगवंताचं स्मरण आहे, तितका अधिक भगवंताशी मी जोडला जाणार आहे. अखंड त्याचं अनुसंधान आहे. तुकाराम महाराज म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भव सिंधू. हा एकच विचार तू करत राहा, आपोआप संकटांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. कारण त्या नामाशिवाय, त्या भगवंताशिवाय मला काही बाकी विचारच नसतात. पण आपलं काय होतं, मुलांची मुलं, भविष्यात त्यांची होणारी मुलं, हा विचार आपण करत राहतो आणि या मोहात, या ममत्वात अखंड अडकतो. पुढच्या चरणात स्वामी म्हणताय, संसारी राहावे अलिप्त उदास मोह माया पाश जोडू नये. का सांगतायत माहितीये? हे मोह माया पाश आपल्याला कशाला अडकवतात? पुनरपि जननम पुनरपि मरणम. फेरा चालू आहे. तो कुठेतरी खंडित व्हायला पाहिजे ना. आणि तो असा नाही खंडित होत जेव्हा स्वरूपाची प्राप्ती होते. प्राप्ती त्याचा अर्थ ते स्वरूप माझं मला कळतं, त्याचा मला अनुभव येतो. कळणं म्हणजे अनुभव येतो. त्या अनुभवानंतर ही शृंखला खंडित होते.
कारण आता कशात अडकणच नाहीये, कशी कुठली खिन्नता नाहीये. पण असं नाही हो, अगदी जाता जाता तिकडे जाता जाता सुद्धा कसे अडकतो एक कथा बघूया. एक साधू असतात. साधूंनी अनेक वर्ष साधना केली, तपश्चर्या केली, अनेक शिष्य त्यांनी तयार केले असतात. सुरुवातीला सांगते कथा कथा म्हणून ऐकायची ना, असं कसं असे प्रश्न नाही विचारायचे. कारण कथेमधनं, पुराणातल्या कथांमधनं, त्या दृष्टांतांमधनं सिद्धांताकडे आपल्याला जायचं असतं. कथांमधनं पटकन कळतं म्हणून कथा मिळाल्या. साधू असतात, अनेक शिष्यगण त्यांचे तयार केलेले असतात. त्यांनी अखंड साधना चालू असते, उपदेश चालू असतात, प्रवचन, विविध लिखाण या माध्यमातून लोकांना प्रबोधन चालू असतं. असं करता करता त्यांचा अंतकाळ येतो. अंधकाळ येतो, अंथरुणाला फिरतात म्हणजे अंथरुणातून उठू शकत नाही. त्या दरम्यान त्यांचा एक शिष्य येतो आणि तो म्हणतो, स्वामी, मी तुमच्यासाठी या पादुका करून आणल्या, या एकदा तरी तुम्ही घालाव्यात अशी माझी इच्छा आहे बरं. तर ते म्हणतात, ठेव तिथे, आत्ता तर काही मला घालणं शक्य नाहीये. तो म्हणतो, नाही पण माझी खूप इच्छा आहे की त्या पादुका तुम्ही घालाव्या. ते म्हणतात, हो ठेव तिथे, जमलं तर नक्की घालेल. आता तो हुशार असतो, तो अशा ठिकाणी ठेवतो की त्यांना दिसाव्यात त्या, म्हणजे त्यांना इच्छा झाली तर ते घालतील. असं करता करता काही दिवस जातात आणि त्यांची शेवटची घटिका जवळ येते. जशी शेवटची घटिका येते जवळ, तेव्हा तेवढ्या तिथे एक वारांगणा येते. व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना वारांगणा म्हणतात. ती वारांगणा तिथे येते, नमस्कार करते आणि त्यांना म्हणते, कुठल्याही मोहात अडकू नकोस बरं, एवढंच सांगायला लागेल असं म्हणते आणि निघून जाते. तिची पाठमोऱ्या आकृतीकडे ते बघतात साधू आणि म्हणतात, मी अडकणार आहे, मी आला थोडासा मध्ये, मी अडकणार आहे, मी मोहात अडकणार आहे आणि ही मला सांगणार, ही कोण मला सांगणार आहे असं म्हणतात. थोडीशी घशाला गरगर लागते आणि त्यांचं लक्ष, डोळे उघडतात, त्यांचं लक्ष त्या पादुकांकडे जातं आणि मनात विचार येतो, अरे या घालायच्या राहूनच गेल्या की, मनात विचार येतो, या घालायच्या राहूनच गेल्या की, आणि प्राण सुटतात. घालायच्या राहून गेल्या, विचार आला, आता गरगर तर लागली आहे, पण त्या विचार इतका प्रबळ होता, त्याच्यात सुद्धा गरगर लागली की तो विचार पहिला आला, अरे या घालायच्या राहूनच गेल्या की, आणि प्राण सुटतात. प्राण सुटतात, पुढचा जन्म येतो सांभाराच्या घरी. सांभाराच्या घरी काय येतो, कशात जीव अडकला, पादुकांमध्ये अडकला. सांभाराच्या घरी पुढचा जन्म येतो, मूल जन्माला येतो, टाहो फोडत असतं, खूप प्रयत्न करतात, ते बाळ रडायचं काही थांबत नाही. काय करावं, सगळ्यांना प्रश्न पडतो, काय करावं, सगळे उपाय करून होतात. ती वारांगणा तिथे येते. ती येते, ती म्हणते, मी घेऊ का जरा बाळाला मांडीवर, मी शांत करू शकते. कुणाच्या कमुळे असे ना तर बाळ शांत होऊन देत, मग तिच्या मांडीवर ते बाळ देतात. ती त्याला जवळ घेते आणि त्याच्या कानात सांगते, तरी मी सांगितलं होतं कशात अडकू नकोस, आता रडण्यात वेळ घालवू नकोस, आता रडण्यात वेळ घालवू नकोस, जे एवढंच राहिलंय त्याच्यात त्याचा तू अनुभव घे आणि मोकळा हो. कशाला अडकले, अहो साधूंची ही कथा आहे, आपलं काय. आणि म्हणून कलियुगामध्ये नामाचं महत्व सांगितलंय. का सतत नाम घे, त्या शेवटच्या क्षणी पादुका दिसो, नाहीतर मलमलचा कुर्ता दिसो, काहीही दिसो, आतमध्ये अखंड नाम असावं. डोळे उघडे, नाम कसं घेतात, नाम कसं घेतात, मुखाने वाणीने म्हणावं, कानाने ऐकावं आणि डोळ्यांनी पाहावं. नाही शेवटच्या काळामध्ये मुखाने म्हणवते, नाही क्षीण झालंय तरी आतमध्ये चालू आहे ना, अंतःकरण इतकं नामात रंगून टाकावं की तेच नाम माझे का ऐकायलाच लागतील. पण प्रोग्रामच तसा झालाय माझा, कम्प्युटरला टाकतो ना पण प्रोग्राम, आणि मग डोळ्यासमोर मूर्ती तीच राहील. मलमलचा कुर्ता असला तरी त्याच्यात मला स्वामी दिसतील, जे आहे त्याच्यात मला स्वामी दिसतील, माझे सद्गुरू दिसतील. अशा पद्धतीनंच नाम घे, मग समोर काही येऊ दे, नाही अडकला, नाही अडकला. संसारी असावे, अलिप्त उदास, मोह माया पाश जोडू नये. का सांगितलंय तुला,
मग छान सांगितलं, संसारी असावे अलिप्त, लिप्त, कशाचाच लेप लावून घेऊ नकोस. आणि उदास, उद अधिक आस, कसलीच आस ठेवू नकोस, आसक्ती ठेवू नकोस. अखंड उदासीन वृत्ती असावी. मग कोरडेपणा येतो का? अजिबात नाही. अतिशय आनंदाने उल्हासामध्ये सगळी कर्तव्य चोख पार पाड. सगळी कर्तव्य चोखपणे तुझी पार पाड, पण ती करताना त्याच्यातनं फळाची अपेक्षा मात्र ठेवू नकोस. अशी फळाची अपेक्षा नाही ठेवलीस की वृत्ती उदासीनच असणार आहे. संसारी असावे अलिप्त, उदास, मोह माया पाश जोडू नये. आपल्या सगळ्यांना एक खूप माया म्हणजे ममत्व, मोह माया याचा अर्थ काय होतो? मुलांमध्ये आपण किती अडकू नये का? एका ठराविक टप्प्यापर्यंत नक्की अडकावं, पण एका ठराविक टप्प्यानंतर त्यातनं बाहेरही पडता आलं पाहिजे. त्यांचा संसार आहे, त्यांचं आयुष्य आहे, त्यांचं प्रारब्ध आहे, आपण घडवायचं काम केलं. आता रामकृष्ण आहे. पण हे ना आपल्याला समजून सांगावं लागतंय. पूर्वीच्या काळी सांगावं लागत नव्हतं. का माहितीये? आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या धर्मामध्ये एक फार सुंदर व्यवस्था, आश्रम व्यवस्था, इतकी सुरेख आश्रम व्यवस्था आपल्याकडे केलेली आहे. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये शिक्षण काळामध्येच अध्यात्माचा विचार रुजवला जातो. आज काय होतंय? बोलायलाच नको. तेव्हाच माहिती असतं कोणत्या टप्प्यावर मला काय करायचंय. क्लॅरिटी, कम्प्लीट क्लॅरिटी. मग येतो गृहस्थाश्रम. गृहस्थाश्रमाचा एक नियम माहिती, मर्यादित, बघा पटतंय का बघा, मर्यादित भोग भोगण्याची परवानगी म्हणजे गृहस्थाश्रम. मर्यादित भोग, अंडरलाईन स्टेटमेंट. मर्यादित भोग आपले अमर्यादित झालेले आहेत. यांनी तर वेळच लावले. अमर्यादित भोग. आणि गृहस्थाश्रमाची व्याख्या केली आहे, मर्यादित भोग भोगण्याची परवानगी असलेला आश्रम. म्हणजे काय? कर्तव्य चोखपणे पार पाड, पण त्याच्यामध्ये अडकून पडू नकोस. तिथेच व्रतस्थ जीवन जगायला सुरुवात होते. त्याच्या पुढे येतो तो वानप्रस्थाश्रम. वयाच्या 50-55व्या वर्षी सर्व व्यवसाय, सर्व घरादाराची जबाबदारी मुलांवर सोपवून, खरीखुरी नुसतंच म्हणून नाही, ते मुलांवर सोपवून वनामध्ये जाण्याची पद्धत होती. कित्येक राजे, सम्राट हे वनामध्ये जाऊन त्यांनी आपली साधना केली. हा प्रवासच आपण विसरून गेलोय आणि म्हणून मोहमाया पाशात अखंड अडकून पडलोय. म्हणून आश्रम व्यवस्था कोलमडली. बरं, माऊली त्याच्यावरनं आपल्याला आता बोलणारही नाहीये. मग माऊली आपल्याला खूप छान सांगतात, नलगतीचा आहे असं जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. घरातच बसून नाम घे, इतकं सुंदर नाम घे. ठाईच वैसुरी करा एक चित्त, आणि नलगतीचा आहे असं जावे वनांतरा. आणि पुढे येतो तो संन्यास आश्रम. न्यास, संन्यास. न्यास म्हणजे त्याग. कशाचा त्याग? अनावश्यकतेचा त्याग आणि भगवत प्रेमाची ओढ. हाच तो संन्यास आश्रम. विसरलोय आपण. असा संन्यास आश्रम आपण जगतच नाहीये. बर, पूर्वीसारखा विधिवत संन्यास आपण नाही घेऊ शकत, ही बंधनं आपण नाही पाळू शकत. मग पुन्हा माऊली आपल्या मदतीला येते आणि म्हणते, आणि मी आणि माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्यासी जाणं निरंतर. घरातच बसलायस, पण मी आणि माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण. मी आणि माझे ममत्व, सतत मी आणि माझे. पण काय असतं, आजकाल सुना नोकरी करतात, मुलं नोकरी करतात, त्यांचं टाइम शेड्यूल खूप टाईट असतं, खूप वेळ त्यांना द्यावे लागतात. वर्किंग अवर्स खूप वाढले. मग मुलं बाळ नको का सांभाळायला? सांभाळा की, नाही कुणीच म्हटलं नाहीये, पण आपल्या मर्यादेत सांभाळा. आपल्या मर्यादेत सांभाळा. आमच्या ओळखीमध्ये एक काका काकू आहेत. ते काय करतात, सोमवार ते शुक्रवार नातवाला सांभाळतात आणि शनिवार रविवार नातवाची किल्ली आईवडिलांकडे देतात. आणि म्हणतात आता हे तुम्ही सांभाळायचं. आणि ते 2 दिवस ते स्वतःसाठी वेळ देतात. पण पुन्हा सोमवारी ड्युटीवरती हजर. उद्देश काय याच्यातला? आई वडिलांनाही आपली जबाबदारी कळावी आणि आपणही त्यात तसं डिटॅच व्हावं. कारण कधीतरी ती डिटॅचमेंटची वेळ येणार आहे. मुलांना, नातवंडांना आपला कंटाळा येणार आहे.
त्यांना यायच्या आत अलिप्त राहायला शिका. संसारी राहावे अलिप्त उदास, मोह माया पाशे जोडू नये. याच्यात मध्ये एक फार सुंदर अर्थ दडलाय जो अभंगवाडीमध्ये स्वामींनी त्याची स्पष्टता केलेली आहे. संसार हा देहाचा आहे. बरं, संसार हा देहाचा आहे आणि मी देह नाही, मी आत्मा आहे. काय म्हणलं आपण? संसार देहाचा आहे, मी देह नाही, मी आत्मा आहे. मोहमायापास कुणाचे? देहाचे. चालू दे त्याचा खेळ. मी अंतरी कसा असावं म्हणून दुसरा चरण ही मध्यवर्ती त्याची या अभंगाची कल्पना आहे. अंतरी असावा अखंड उल्हास, आनंदात हा प्रपंच करा, कुठे लिप्त होऊ नका, मोहमायापाशात अडकू नका. अखंड अडकल्याचे परिणाम आहेत चक्र चालू, दुःख येतात, पुन्हा ती संकट आणि आपत्ती आपल्यावरती येत राहते. मनुष्याचा क्षणभरही इच्छा न सोडता त्याला सदैव दुःख करायला लावणारी व्याधी म्हणजे मोहमाया आहे. मनुष्याचा क्षणभरही इच्छा न सोडता, आणि खरंच अशा मोहामध्ये आपण खूप अडकलेलो असतो, त्यातनं बाहेर पडता आलं पाहिजे. माझं चित्त प्रसन्न ठेव, उदास अलिप्त राहा, अखंड उल्हासित राहा, आनंदात राहा, सुखात राहा. कसं 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 मला हे त्यासाठी जा संतांकडे. स्वामी म्हणे बाबा, ईश्वरी विश्वास संतांचा सहवास सोडू नये. संत आणि श्रीगुरु यांचं आध्यात्मिक पारमार्थिक आपल्या प्रवासामध्ये खूप उच्च स्थान आहे. आपल्याला खरंच कळत नाही, आणि हा संस्कार घराघरामध्ये लहानपणापासून मुलांवरती व्हावा, तर त्यांना ईश्वराचं नियोजन, देहादी जगत म्हणजे काय आहे, भ्रांती कशाला म्हणायचं, मी खरा कोण आहे हे मुलांना कळणार आहे. कोण शिकवतं ते? संत शिकवतात. संतांचं वर्णन काय करतो आपण? संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ. संत आनंदाचे स्थळ, ते आनंदाचं स्थळ आहे. स्थळ म्हणजे ठिकाण. संतांच्या ठिकाणी गेल्यानंतर काय मिळतो? फक्त आनंद मिळतो. बरं, तो आनंद कशावर अवलंबून असतो का? व्यक्ती. आपला आनंद कशावर अवलंबून आहे? व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती. त्यांचा असतो का तो आनंद? असा अवलंबून मुळीच नाही. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ. अखंड फक्त आणि फक्त सुखच आहे, आणि ते सुख कशावरही अवलंबून नाही. आणि मी सुखरूप आहे, माझं सगळ्यावर अवलंबून आहे. गडबड कुठे? संतांच्या ठिकाणी गडबड आहे का माझ्या ठिकाणी गडबड आहे? अर्थात माझ्या ठिकाणी गडबड आहे. तो काय होतो? संतांच्या सहवासात आल्यानंतर संत काय करतात माहितीये? आपल्यासारखे करीती तात्काळ. संतांचं दर्शन घ्यावं, त्यांचा उपदेश ऐकावा, आपल्यासारखे करीती तात्काळ, ताबडतोब ते आपल्यासारखे करून टाकतात. म्हणून आपल्याकडे मंदिरात जातात, मठात जातात, आश्रमात जातात, ग्रंथ वाचतात, पारायण करतात, देवधर्म करतात, पूजा अर्चा करतात, संतांच्या चरणी जातात. आता संतांचा सहवास सोडू नये असं स्वामी म्हणतात. आता हा जो संतांचा सहवास आहे, काय करतो आपल्या आयुष्यामध्ये? काय करतो? आपल्यासारखे करीती तात्काळ. कोण आहे उदाहरण? फार प्रसिद्ध उदाहरण आहे, नारद मुनी आणि वाल्याकोळी. आपल्या सगळ्यांना वाल्याकोळीची कथा माहिती. त्या कथेत आपण जाणार नाही, तो आपला उद्देश पण नाहीये. वाल्याकोळीने जेव्हा नारद मुनींना धरलं, पकडलं, आणि त्यांना म्हटलं, दे तुझ्याकडे जे काय ते दे मला. काय म्हटले होते? पहिलं वाक्य काय होतं? माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाहीये. ज्याच्याकडे द्यायला काहीच नाहीये तो अखंड उल्हासित असतो का? असतो. संत असतात. माझ्या कोणीच्या मनात आलं असेल ना, काय सांगताय, एवढे आनंदी आहेत, एवढ्या आनंदात आहे, किती डबल ठेवलं असेल, आणि मला सांगतात, होय काढ तुझ्याकडे जे आहे ते दे मला. ते म्हणतात, हे बघ, ही वीणा आणि या चिपळ्या, एवढं सोडलं तर काहीच नाहीये. त्याला असं बघू हे देतात का? मग हे तरी दे, घेऊन टाक म्हणतात. मग लक्षात येतं याचा आपल्याला काय उपयोग आहे?
आपल्याला याचा काहीच उपयोग नाहीये. कथेत आपण जायला नको. नारद मुनींनी काय केलं? एकच त्याला उपदेश केला, एकच उपदेश केला की ज्यांच्यासाठी हे सगळं करतोयस ते तुझ्या पापामध्ये वाटेकरी आहेत का? चल बघून ये. मग तो घरी जातो, विचारतो, मग त्याला खरं उत्तर कळतं. जेव्हा त्याचे डोळे उघडतात, बघा दोन शब्द आहेत, एक आहे प्रायश्चित्त आणि एक आहे अनुताप. माणूस प्रायश्चित्त घेतो ना, तेव्हा त्याला कळतं माझी चूक झाली, पण चूक पुन्हा होऊ शकते, चुका पुन्हा होऊ शकतात. अनुताप जेव्हा होतो ना, तेव्हा काय करून बसलो मी हे, आणि पुन्हा नाही मला हे करायचं. अनुताप, पुन्हा आता याच्या मागे मला जायचं नाहीये, मी काय करू? माझी खूप मोठी चूक झाली, ज्यांच्यासाठी मी मोहमाया पाशा, ज्यांच्यासाठी मी हे सगळं केलं ते माझ्या पापात वाटेकरीच नाहीये, ते फक्त माझ्या सुखात वाटेकरी आहेत, असा प्रपंच आहे बरं. आणि मग काय करतो वाल्याकोळी? काय करतो वाल्याकोळी? नारद मुनींच्या चरणावरती डोकं टेकतो आणि म्हणतो आता माझा उद्धार करा. काय करू? काय करतात नारद मुनी? नाम देतात. नाम घे. बरं, नाम घ्या समोर समोर बसवून महिने नाम घ्यायला लावलं का? नाही, एकदाच सांगितलं आणि मग निघून गेले. पण त्या दरम्यान मुनींचा जो स्पर्श त्याला झाला, मुनींचा जो उपदेश त्याच्यापर्यंत पोहोचला, तिथे वाल्याचा वाल्मिकी झाला. पण ओव्हरनाईट नाही झाला, पण सद्गुरूंचा, संतांचा आशीर्वाद घेऊन नामाला बसला. पण इतका अनुताप झाला होता, आता काही करा पण यातनं सोडवा. आणि जर का मला हे साधू, हे मुनी, माझे श्री गुरु, त्यांचे श्री गुरु आहेत ते, माझे श्री गुरु मला सांगतात नाम घे, नामच मला यातनं तारणार आहे. ते नाम घेत राहिला, घेत राहिला, घेत राहिला आणि त्याचा वाल्मिकी झाला. किती काळ मिळाला संतांचा सहवास? फार कमी काळ. कथा रंगवली तर 1 तास, रंगवली अख्खी कथा तर 1 तास. 1 तास हे अख्खा संतांचा सहवास नाहीच आहे. 10 मिनिटं, 15 मिनिटं एवढ्याच संतांच्या सहवासामध्ये उद्धरून गेला की मग आपण नाही जाऊ शकत. इतकं पाप केलं होतं, पण अनुताप झाला. आणि संतांच्या चरणी कायम खूप दयाळू असतात बरं ते. संत आणि श्री गुरु अत्यंत दयाळू असतात. किती पण चुका करा, परत परत त्याच चुका करा, बरं ठीक आहे, ठीक आहे म्हणतात ते, आणि पुन्हा सुधारण्याची संधी देतात. अतिशय दयाळू असतात ते संत आणि आपले श्री गुरु. मग काय होतं संतांच्या सहवासात गेल्यानंतर? ज्या विषयांमध्ये मी अडकलोय, ज्या मोहमाया पाशात मी अडकलोय, त्याच मला स्वरूप कळतं. त्याचं रत्नागिरीत होत ना आपण, समुद्र यायला पाहिजे. समुद्रामध्ये एक लाकडाचा ढोकळा आहे. खूप दुरून बघितलं ना, तो वाटतं गलबत आहे. जसं जसं जवळ यायला लागतं वाटतं गलबत नाही, होडी असेल. आणि मग अगदी कळण्याच्या टप्प्यात आलं की वाटतं गलबत पण नाहीये, होडी पण नाहीये, हात लाकडाचा ओंकार आहे. म्हणजे त्याचं खरं स्वरूप मला कळतं. अगदी तसं होतं. संतांच्या सहवासात जाईपर्यंत संसार सत्य वाटत असतो, संसार खरा वाटत असतो, गलबत खरा वाटत असतो. आणि जसा जसा संतांचा उपदेश, त्यांचा विचार माझ्या आतमध्ये ठसायला लागतो, तसं तसं मला सृष्टीचं, जगताचं स्वरूप कळायला लागतं. आणि हे जगत मिथ्या आहे. जेव्हा मी म्हणते जगत, तेव्हा ते देहादी जगत आहे. देहासकट हे जग मिथ्या आहे. ब्रह्म हे एकमेव सत्य आहे आणि ते मी आहे. याच्यावर आरूढ होतो आणि मग जवळ खरं माझं स्वरूप मला समजायला लागतं. म्हणून संतांच्या सहवासामध्ये जावं. काय कसा बदल होतो संतांच्या सहवासात आपण गेलो की? एक दृष्टांत बघा. रत्नागिरीत होत, कोकणात होत, कैरी असते ना, कैरी. ती कैरीचा काय होतो? आंबा होतो. झाडावरनं तोडली की होतो तो आंबा नाही. मग ती कैरी योग्य वेळी झाडावरनं तोडावी लागते, योग्य वेळी. मग ती त्याची आडी घालतात. आजूबाजूला कुठलाही नाश्ता, कुचका असा फळ असू नये म्हणून त्याची काळजी घेतली जाते. पण आता आडी घातली, पिकला का दुसऱ्या दिवशी? नाही. त्याला त्याचा वेळ द्यावा लागतो. त्याला त्याचा वेळ देऊन थांबावं लागतं.
त्याचा तो पिकतो, तुम्ही काही करत नाही. तुम्ही जेवढं गरजेचं तेवढं केलं, आळी घातली, बाकीही काळजी घेतली. मग आपण उघडून बघतो, झाला का? नाही अजून. थोडीशी हिरवी शेप त्याच्याशी पिवळ्याकडे झुकायला लागली आणि मग एक दिवस त्या हिरव्या कैरीचा आंबा होतो. विचार करा, 6 आंब्यांचा रस, 6 असेल, 1 डझन असेल, असा आपण जिरवू शकतो. 6 कैऱ्यांचा रस, 6 कैऱ्या खाऊ शकतो का आपण? नाही. पण त्याच कैरीचा जेव्हा आंबा होतो त्यावेळेस तो आंबा आपण कितीही समोर येऊन आपण खाऊ शकतो. काय उद्देश आहे याच्यातनं? संतांच्या भेटीच्या आधी त्या कैरीसारखं असतं, आंबटपणा असतो, टणकपणा असतो, त्याचा आस्वाद, त्याचा आनंद बल्कमध्ये घेताच येत नाही. 1 फोड खूप झाली. आमच्यासारख्या पुणेकरांना 2 फोडी बापरे, दातच आणतात. 6 कैऱ्या म्हणल्या तर दात आंबले बघा बोलता बोलता. पण तेच कैरी जेव्हा आंबा होते, काय दृष्टांतात्मक अर्थ काय निघतो? संतांच्या सहवासाच्या आधी आपण कैरीसारखे असतो आणि मग जेव्हा संतांच्या सहवासातनं त्याचा आंबा होतो तेव्हा त्याचा गोड, त्या आंबटपणा कुठच्या कुठे निघून जातो, पुन्हा येतो का होतो? महत्वाचं आहे, पुन्हा येत नाही. तो गोड होऊन जातो, हवा हवासा वाटतो, त्याचा रंगही काय सुरेख दिसतो. असा कैरीचा आंबा आपल्या संतांच्या सहवासात होतो. कबीर महाराजांचा एक खूप छान दुहा आहे. कबीर महाराज म्हणतात, कबीरा संग साधू की जो गंधी की वास, जो कुछ गंधी दे नहीं तो भी वास सुवास. गंधी म्हणजे अत्तर विक्रेता. कबीरा संग गंधी साधू की जो गंधी की वास, म्हणजे अत्तर विक्रेत्याकडे समजा आपण गेलो आणि फक्त अत्तर बघितली, मोठं दुकानाचं समजू आपण, सगळी अत्तर बघितली, ज्या वेळेला बसलो आपण तिथे तर आपल्या अंगाला, आपल्या शर्टला, आपल्या कपड्यांना अत्तराचा सुवास यायला लागतो. एकही अत्तर घेऊ नका. कबीरा संग साधू की जो गंधी की वास, जो कुछ गंधी दे नाही. अत्तर विक्रेत्याकडे काहीच घेतलं नाही, तो भी वास सुवास. तरी सुद्धा आपल्या अंगाला त्याचा वास लागून जातो. ही कृपा आहे संतांची. अशीच संतांची कृपा आहे. नुसती त्यांची कृपा दृष्टी आपल्यावर पडावी आणि आपण उद्धरून जावं. काय फरक आहे संतांमध्ये आपल्यामध्ये? लक्षात घ्यायचंय. का संतांकडे स्वामींनी आपल्याला जायला सांगितलं असेल? कारण मनुष्य देहामध्ये आपण असताना आपण देहाच्या माध्यमातून या विषयांमधले भोग भोगत असतो आणि संत देहातीत होऊन शाश्वत सुखाचा भोग घेत असतात. आणि हे शाश्वत सुख हे माझं स्वरूप आहे, म्हणून संतांकडे जावं, म्हणून संतांचा आशीर्वाद घ्यावा, त्यांचा उपदेश घ्यावा. संत सुधरून देतात. का देतात हो? कारण संत हे असं ठिकाण आहे जिथे फक्त शुद्धता आहे, जे फक्त शुद्ध आहे, पवित्र आहे, अलिप्त आहे, उदास आहे. कसली तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ का म्हटलंय माहितीये? तर त्यांच्याकडे एका सुखापलीकडे द्यायला काहीच नाही हो. एका आनंदापलीकडे द्यायला संतांकडे, श्रीगुरूंकडे काहीच नाहीये. तेवढंच ते तुम्हाला देत असतात. आणि मी काय मागायला जातो त्यांच्याकडे? संसारातलं सुख मागायला जातो स्वामींच्या चरणी 10 वेळा म्हणतो, एवढं होतं बघा स्वामी, सोहम साधना करतोच नाही हो. एवढं होऊन दे, नको, प्रारब्धाने व्हायचं ते होईल ना. तू साधना करत राहा. जशी जशी साधना उत्तम होत जाईल तसा तसा प्रारब्धाचा स्वीकार वाढत जाईल आणि हे सगळं विषयांमधनं गुंतणं आपलं कमी कमी होत जाईल. एका खूप छान अभंगामधनं संत काय आपल्यामध्ये, संतांच्या सहवासात आपल्याला काय मिळतं हे समजतं. त्याच्या आधी प्रत्यक्ष संतांचा सहवास लाभेलच असं नाहीये. मुळात संत कळले पाहिजे. कधी कधी असं वाटतं स्वामी स्वरूपानंदांना असंच कोणी बघितलं असं वाटलं पण नसतो. कारण किती राहणी साधी, किती वागणं बोलणं मधुर मृदू, कोणाला दुखवायचं नाही, काही काय कोणाला कळतं तो संत कुठे, कोण आहे संत, कसं कळतं? वेशावरनं कळतं. तो तसा स्पेसिफिक वेश असेल तर ठीक आहे,
पण आजकालच्या युगात संत माहितीच असायला पाहिजे. हरकत नाहीये. संतांचे ग्रंथ, त्यांचे विचार, त्यांचे उपदेश आणि समाधी रूपात ते आपल्यासाठी कायम स्वरूपी आहेत. आळंदीला माऊलींच्या समाधीवर जाऊन डोकं टेकवावं. अक्षरशः असं वाटतं की माऊली मला प्रेमाने जवळ घेत आहेत, माऊली मला कवटाळत आहेत असं तुम्हाला आत्म वाटतं. कारण इतकं शुद्ध आणि पवित्र ते स्थान आहे, ते स्थान बाबसला आहे, ते स्थान इथे आहे. परमभाग्याने आता स्वामींना हार घालता आला. इतका स्पर्श त्यांचा काय तुमच्यावरती कृपा करतो आपल्याला कळत नाही. तुकाराम महाराजांचा एक खूप सुंदर अभंग आहे, ज्याच्यातनं आपल्याला एक एक अभंगातलं चरण उलगडलं ना की इथे स्वामी स्वरूपानंद आपल्याला काय सांगतायत ते कळतं. अभंग आहे, धन्य काळ संत भेटी पायी मिठी पायी घातली मिठी. धन्य काळ संत भेटी पायी घातली मिठी, तो संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संतांची भेट झाली. इमॅजिन करायचंय ना, इमॅजिन करायचंय कारण हे वास्तव आहे. खरं आपल्यापैकी किती जणांना संतांचा सहवास लाभलाय, परमभाग्याने लाभला असेल त्यांना वंदन. धन्य काळ संत भेटी, संताचे समोर येत आहेत. धन्य काळ संत भेटी, नुसती त्यांची माझ्यावरती दृष्टी पडली. पहिलं चरण आणि तिसरं चरण जोडून घ्यायचंय. धन्य काळ संत भेटी, तो संदेहाची सुटली गाठी. नुसती त्यांनी माझ्यावरती दृष्टी टाकली तर संदेहाची सगळे संदेह माझे निघून गेले. आणि काय घेतलं, पायी मिठी घातली. त्या क्षणी मी शरणागत झाले. शरणागत खूप मोठा शब्द आहे, पण त्या क्षणी जसं वाल्याचं नारद मुनींच्या बाबतीत झालं की नुसती दृष्टी पडली आणि मी संतांच्या चरणांवरती मिठी घातली. मिठी घातली म्हणजे चरणांवरती डोकं टेकलं आणि काय झालं पोटी शीतळ. आत्मच शांत होऊन गेलो. आत्मच कमालीची शांतता आली. इतकी शांतता आली कारण स्पर्श झाला. कोणाचा? अत्यंत शुद्ध आणि पवित्र तत्वाचा. त्यांचा मला स्पर्श झाला आणि झालो पोटी शीतळ. आत्म शांत होऊन गेलो. आता ते संत आहेत हो, ते काय असं नुसतंच बघतात आपल्याकडे. आपण त्यांच्या चरणांवरती गेल्या त्यांनी मला असं धरून उभं केलं आणि त्यांनी मला स्पर्श केला. माझी चौकशी काय कसं बरं आहे ना, इतके दयाळू इतके प्रेमळ असतात ते. त्यांनी असं मला उभं उठवलं. त्यांच्या त्या एका शब्दाने, त्यांच्या त्या प्रत्यक्ष, बघा ना, आधी मी स्पर्श केलाय, मी पण त्यांच्या पायावर डोकं टेकलंय, आता त्यांनी मला धरलंय. त्यांनी धरल्यानंतर पुढच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, भवसागराचा झाला तारा. भवसागराचा, अखंड भवसागरामध्ये विषयासक्त असलेला मी माझा तारा झाला. तारा म्हणजे फक्त एकच ध्रुव तारा. आढळलं कधी मला संतांनी नेऊन पोचवलं कधी? फक्त एका स्पर्शाने. त्यांच्या एका स्पर्शाने माझ्यामध्ये इतका बदल घडू शकतो. म्हणून तर सांगितलंय, अरे वेड्या चित्ता, खिन्न होऊ नकोस, उदास होऊ नकोस, दुःखी होऊ नकोस, उल्हासित राहा. तेच तुझं खरं स्वरूप आहे. आनंदी राहा, तू आनंद रूप आहेस. आणि हे तुला जाणून घ्यायचंय. जा कुठे? संतांकडे जा. संत कसे असतात माहितीये का? संतांच्या सहवासात आपल्याला सांगितलं जातं, जा. लाईट हाऊस आहे ना आपल्याकडे, समुद्रामध्ये लाईट हाऊस असतं. काय करतात ते? रात्रीच्या वेळी जहाजांना, भरकटलेल्या जहाजांना दिशा देण्याचं काम करतं. तसं भवसागरामध्ये भरकटलेल्या या जीवाला दिशा देण्याचं काम संत आणि श्रीगुरु करतात. म्हणून एकच करावं. आता पहिल्या चरणाचा विचार करूया. स्वामी म्हणे बाबा ईश्वरी विश्वास. हा जो विश्वास आहे, पण असे पटकन संत पडतात का? त्यांचे विचार पडतात का? असं आता भेटले संत झालं बाल्याचं होऊ शकतं. कारण अनुतापच एवढा झाला होता. पूर्व सुकृत जबरदस्त असेल, प्रबळ असेल तर होऊ शकतं. पण सुरुवातीला संतांवर विश्वास ठेवावा. संत, शास्त्र आणि श्रीगुरु यांच्यावर विश्वास ठेवावा. विश्वासाचं रूपांतर निष्ठेमध्ये होतं. निष्ठेमधनं प्रेम निर्माण होतं. प्रेमामधनं भक्ती स्त्रवते. भक्तीला पाझर फुटतो.
त्या भक्तीचं रूपांतर अनन्यतेमध्ये होते. न अन्य याच्यापेक्षा तर मला कोणीच तारणार नाहीये, नाही मी कुणाकडे जाणार. आणि त्या अनन्यतेतनं शरणागत येते आणि शरणागतीतनं होते ती एकरूपता. ही एकरूपतेसाठी पहिला विश्वास ठेव, ईश्वरी असावा, अखंड विश्वास ठेव. आणि तो विश्वास ठेवायचा कुणापाशी? संतांच्या सहवासात जा. हे संत आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणतात. पण आपल्या जीवनामध्ये आता हे सगळं मनुष्य प्राण्यासाठी चाललंय बरं, इतर योनींचा इथे विचारच नाहीये. का विचार केलाय हो? सुरुवातीला आपण दासबोधातली समर्थांचा श्लोक बघितला, या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे. नरदेहातच माझं खरं स्वरूप काय आहे आणि त्या स्वरूपाची मला प्राप्ती करून घेण्याची सोय आहे. कारण आपल्याला बुद्धी दिली, आपल्याला अंतःकरण आहे. या पण ही बुद्धी कशी आहे? मलिन आहे. मग ती शुद्ध, स्थिर, शांत, सूक्ष्म कर. आणि त्या सूक्ष्म बुद्धीमध्ये वास कोणाचा असावा? ईश्वराचा असावा, भगवत नामाचा असावा. एकच ध्येय. बघा, बुद्धी निर्णय घेते. पुन्हा मागे मागे चाललोय आता आपण. बुद्धी निर्णय घेते वासनानुसारी आणि शास्त्रानुसारी. हा शास्त्राचा विचार तुझ्यावरती पक्का ठसून दे. तो विचार पक्का झाला की बुद्धी तसा निर्णय घेणार आहे. या नरदेहातच का सोय आहे? एका उदाहरणाने समजून घेऊ आणि आपल्या या अभंगाचा टेकअवे बघूया. आपण सगळे तूप खातो, साजूक तूप, घरी कढवलेलं. दुधामध्ये तूप असतं का हो? दुधात तूप असतं. तूप कशापासून बनतं? तूप कशापासून बनतं? लोण्याचं बनतं. लोणी कसं बनतं? आता पहिल्यापासून सुरुवात करू. ते दूध असंच ठेवलं, तूप बनतं का? नाही. त्या तुपाची साय काढतो आपण. मग साईला काय करतो? त्या दुधापासूनच बनलेलं विरजण घालतो. विरजण घातलं छान. मग दुसऱ्या दिवशी काय झालं का? तूप झालं. विरजण घातलं, झालं का तूप? नाही. मग आपण घुसळतो. मंथुनी नवनीता तैसे हे अनंता. मंथुनी नवनीता घुसळतो. कधी कधी निघत होते लोणी, कारण घुसळावं लागतंय. प्रपंच करतानाच परमार्थाचा विचार होऊ शकतो. जेव्हा ते लोणी निघत नाही ना, असं सासूबाई मला सांगतात का, उन्हाळ्यामध्ये वगैरे फार कष्ट पडतात, आम्ही आपली मिक्सरला पटकन फिरवतो. पण जेव्हा ते रवीनी लोणी निघत नाही ना, तेव्हा विचार करावा, किती राहिले अजून. प्रपंचाला परमार्थ जोडता आला पाहिजे. लोणी निघत नाही याचा त्रास करून घेऊ नका. किती राहिले अजून? मंथुनी नवनीता, नवनीत निघालं पाहिजे. निघालं लोणी, झालं का तूप? नाही. ते लोणी कढवावं लागतं. कढवणे म्हणजे काय? तापवावं लागतं. आणि परत ते तापायला ठेवलं, हाय फ्लेमवरती पण नाही ठेवून चालत, मंद आचेवरती ठेवावं लागतं. बरं, मंद आचेवरती ठेवलं, झालं का लगेच? ते छान तापावं लागतं. अख्खा लोण्याचा रंगच बदलून जातो. आता तुपातलं लोणी निघालं की नाही? दुधातलं तूप निघालं की नाही सांगा? म्हणजे दुधात तूप आहे. तसंच मला माझं स्वरूप माझ्याच पाशी आहे. बाहेरून कुठनंच मला आत आणायचं नाहीये. म्हणजे आता संतांनी मला उपदेश केला, आता मी ग्रंथ वाचले, आता ग्रंथातून झालं ट्रान्सफर नाही हो. ही सगळी प्रक्रिया आपल्यावर आपल्याला करावी लागते. तेव्हा दुधात असलेलं तूप या प्रक्रियेत गेल्यानंतर मिळतं. दूध एक दिवस ठेवून बघा, नासतं ना? तूप नासतं का? तूप नासत नाही, कारण ते टिकतं. हे टिकणारं सुख मला कळावं, यासाठी संतांच्या सहवासामध्ये जायचं आहे. स्वामींनी सुरुवातीला सांगितलं, स्वामींनी विचार मांडताना कसा मांडलाय. खरा अभंगातला विचार प्रत्येक चरणात आत्मस्वरूपाचा विचार केलेला आहे. आपण आता प्रापंचिक विचारात आत्मस्वरूपापर्यंत गेलो. आता अख्खा अभंग, एवढा वेळ नाही घेणार आहे, अख्खा अभंग एक एक चरण बघूया आत्मस्वरूपाचा कसा विचार केलाय. पहिल्या चरणात म्हणतात, चित्त असू द्यावे निवांत प्रसन्न, कल्पांतेही खिन्न होऊ नये. पहिला विचार आपण घेतला, कल्पाचा अंत होणार आहे, तुझा अंत होणार नाहीये, कारण तू ब्रह्म आहेस. आणि ब्रह्म जात नाही आणि ते येत नाही. ते असतं आणि असतं. त्याला भूत नाही, भविष्य नाही. ते आहे आणि आहे. मी काल होते, मी उद्या नसणार आहे आणि मी आज आहे. वेगवेगळे झाले ना, क्रियापद बदलली.
ब्रह्माच्या बाबतीत म्हणतात ते काल आहे, आज आहे, उद्याही ते आहे, असेल नाही म्हणत. कारण असेल मध्ये द्वैत आलं, शंका आली, शंकाच नाही ते ब्रह्मतत्व आहे. मग कल्पांती किंमत का होऊ नकोस? कल्पाचा अंत होणारच आहे, तुझा नाही होणार आहे. पहिला विचार. अंतरी असावा अखंड उल्हास, आपत्तीचा त्रास मानू नये. दुसरं चरण सोडावं. अंतरी असावा अखंड उल्हास. अखंड उल्हास, ज्या आनंदाला कधीच खंड पडत नाही, तो आनंद फक्त आपल्या स्वरूप प्राप्तीमध्ये आहे. म्हणून संतांच्या ठिकाणी कायम आनंद असतो. काय कसंही संकट येऊ दे, काय येऊ दे बघा, त्यांची स्थिती रडत नाही. आपल्या संतांकडे, आपल्या श्रीगुरूंकडे बघावं. त्या देहाच्या वेदना आहेत, तो कोविड येऊ देत नाही तर काय येऊ देत, त्यांची स्थिती नाही ढळत. पण तुमच्यासाठी ढळते हो, तुम्हाला वर्ण दिसतं सगळं. आपली स्थिती अखंड ब्रह्मानंदी सदा डुल्लतू. अंतरी असा अखंड उल्हास, हा तुझ्या उल्हास अंतरात आहे, जाणून घे. कारण की तो उल्हास तुझ्याच आतमध्ये आहे आणि तो अखंड आहे. संसारी असावे अलिप्त उदास, याचाही विचार आपण बघितला. संसार कोणाचा आहे? देहाचा आहे. मी देह नाही, मी ब्रह्म आहे. आणि स्वामी म्हणे बाबा, ईश्वरी विश्वास, संतांचा सहवास सोडू नये. अखंड संतांच्या सहवासात राहिलास तर ही अख्खी संपूर्ण स्थिती तुला प्राप्त होणार आहे. अशा प्रकारे चिंतन करता करता आपल्या स्वभावामध्ये अनेक प्रकारचे बदल घडत जातात. काय होतं? या चिंतनामधून आपल्या स्वभावातली अशांतता शांततेत परावर्तित होते. लोभ उदारतेत परावर्तित होतो. लोभ आहे ना आपल्याला. राग करुणेमध्ये परावर्तित होतो आणि असुरक्षितता स्थैर्यामध्ये परावर्तित होते. आणि ही कृपा असते संतांची. आमचे सद्गुरू असं सांगतात, या नरदेहाचं कल्याण करायचं असेल तर सतत स्वतःकडे हा अभ्यास करता करता, चिंतन करता करता, साधना करता करता काय बघशील? वाढती शांती, तृप्ती, समाधान, आनंद आणि निर्भयता. ह्या 5 गोष्टी तुझ्या आयुष्यात जर का घडत असतील तर उत्तम प्रवास चालू आहे. आणि हा प्रवास फक्त आणि फक्त संतांच्या सहवासात होऊ शकतो. कारण आपल्यासारखे कधी तात्काळ ते स्वतःच असे आहेत, तसेच ते आपल्याला बनवतात. म्हणून संतांच्या सहवासामध्ये अखंड राहावं. ज्या माध्यमातून शक्य आहे, ग्रंथाच्या राहा, मंदिरामध्ये येऊन राहा, समाधीपाशी जाऊन राहा, साधना करून राहा, त्यांचा उपदेश तंतोतंत पाळून आपण संतांच्या सहवासात राहावं आणि ही या नरदेहाचं सार्थक करावं. ही सद्बुद्धी आपल्या सगळ्यांना व्हावी आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचं कल्याण व्हावं. पुन्हा न ये जन्मा परत, हे लक्षात ठेवूनच हा निश्चय करायचा आहे. आणि हा निश्चय आपल्या सगळ्यांचा फलद्रूप व्हावा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया. आपुल्या वळे नाही मी बोलतो, सदा कृपावंत वाचा त्याची. केलेली सगळी सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. आणि निगमाताईंना विनंती करतो की त्यांनी या षण्मासिकाचं प्रकाशन करावं. विवेकभाई. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी सर्वानंद महाराज